सर, ब्रह्मपुरी क्षेत्रामध्ये 2024 ते 2023 ते 2024 आणि 2024 ते 2025 म्हणजे आता मार्च महिना येत आहे, तर काय कामं झालेली आहे आणि किती कोटीची कामं झालेली आहे? जवळपास 500 कोटीची कामं झाली आहेत आपल्या क्षेत्रात, ब्रह्मपुरी क्षेत्रात. त्यातलं मेजर जे वर्क आहे त्यातलं एक ROB आहे, रेल्वे उड्डाणपूल, तो 72 कोटीचा होता. एक प्रशासकीय इमारत आहे, ती 12 कोटीची होती. एक न्यायालय इमारत आहे, ती 10 कोटीची होती. आणि बाकी असे बघा बरेच कामं आहेत. कॉमन पूल अंतर्गत क्वार्टर्सचे बरेच काम आपण प्रगतीत आहे त्याला. सर, जसं क्रीडा संकुल बोललं गेलं आणि बाजार सारखं एखादा कोणता तरी मॉल, यांच्या वडेट्टीवारांनी खूप आश्वासन दिलं होतं की हे सर्व तिथे तुम्हाला क्रीडा संकुल, त्याच्यानंतर कृषी विद्यापीठ, असं खूप काही असे आश्वासन लोकांना दिले, पण ते आतापर्यंत झालेले नाही आहे. याच्यात काय आपण सांगू शकता? क्रीडा संकुलचा विषय आमच्याकडे येत नाही, ते जिल्हा क्रीडा अधिकारी त्यांना माहीत असेल, ते त्यांच्या मार्फत कामं होत आहे. पण ते क्रीडा संकुलमध्ये त्यांनी बरेच चांगलं काम केलं आहे. म्हणजे स्टेडियम आहे, ट्रॅक केली आहे, रनिंग ट्रॅक, हॉकी ग्राउंड आहे. त्याविषयीचे आम्हाला आमच्याकडे नाही तो विषय, पण तरी आम्हाला इथे असल्यामुळे माहिती आहे. बॅडमिंटन कोर्ट आहे, टेनिस कोर्ट आहे, असे बरेचसे त्यांनी केले आहे क्रीडाच्या याच्यातून. हायवे जे रस्ते आहे, जसं 4 लेन आणि 6 लेनमध्ये आता कन्व्हर्टेड झालेले कितीतरी रस्ते, पण आपल्या ब्रह्मपुरीचे पण काही रस्ते असे आहे की म्हणजे अडथळा निर्माण करतात, वाहतूक पण थोडंसं म्हणजे जाम होऊन जातो. याच्यावर आपलं काय मत आहे? आता 2 मुख्य रस्ते आहेत. एक नागपूर ते गडचिरोली रस्ता आहे, तो आमच्या हायकून जातो ब्रह्मपुरीवरून आरमोरी मार्गे. तो रस्ता नॅशनल हायवेकडे आहे. त्यांनी त्याच्यात काहीतरी मंजुरीसाठी हे केलं होतं 2022मध्ये, पण त्याच्यावर काही मंजूर झाला नाही काम. त्या ह्या ह्याच्यात दिसत नाही आहे त्या कामामध्ये. एक रस्ता मंजूर झाला आहे, म्हणजे ब्रह्मपुरी ते वडसा, तो नंतर लाखनदूर, तो नॅशनल हायवे आहे 543. त्याच्यावर त्यांचं एक काम मंजूर आहे, ते सुरू करतील आता. त्याचं रुंदीकरण आहे आणि तो कॉन्क्रीट रस्ता असं जवळपास 5 किलोमीटरला घेतलं, 5 ते 6 किलोमीटर. तो नगर परिषद क्षेत्रातून जात आहे, त्याला ते 4 लेन करत आहे. आमच्याकडे जवळपास 100-150 कोटीचे रस्त्याचे कामं आहेत, जे आता आम्ही बजेटमध्ये टाकत आहोत दरवर्षी. काही नाबार्ड अंतर्गत पुलांचे पण कामं टाकत आहोत, CRF आणि नाबार्डमध्ये पुलाचे कामं टाकत आहोत, पण ते अजून मंजूर झाले नाहीत ह्या 2-3 वर्षात. आता ह्या वर्षी पाहू मंजूर झालेलं, यावर्षी पुन्हा बजेटमध्ये टाकत आहोत आम्ही. कारण इथे बरेच रस्ते आहेत जे अरुंद आहेत, आता त्यांना अपग्रेड झाले आहेत, पण त्यांचं रुंदी कमी आहे. तर त्या रुंदीकरणासाठी आम्ही टाकले होते बजेटमध्ये 2-3 वर्ष, पण ते काही मंजूर झाली नाही. आता ह्या बजेटला टाकून मंजूर झालेलं. सर, ब्रह्मपुरी म्हटलं तर ब्रह्मपुरीमध्ये आपण बघतो की विकास कामं खूप कमी आहे. सर, आपल्या सार्वजनिक बांधकाम मार्फत समोरची काय उपाययोजना आहे, काय योजना तुम्ही आणणार आहात की या ब्रह्मपुरी जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे म्हणून? इतर तालुक्याच्या मानाने नाही का ब्रह्मपुरीचा विकास झाला आहे. म्हणजे इथे व्यवस्थित सगळ्या रुग्णालय आहे, जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे, त्याचं पण काम झालं आहे. आणि क्वार्टर्स भरपूर झाले आहेत, कर्मचाऱ्यांची निवासस्थानाचे भरपूर कामं आम्ही केले आहेत तिथे. टाईप 2, टाईप 3, टाईप 1, टाईप 4 असे अधिकारी आणि बाकी सर्वसामान्य कर्मचारी यांचे क्वार्टर्सचे भरपूर कामं केले आहेत. आणि इमारतीचे काम व्यवस्थित झाले आहे तिथे. म्हणजे प्रशासकीय इमारत भव्य आहे, न्यायालयाची इमारत आहे. बाकी कृषीचं आम्ही सँक्शनसाठी टाकलं आहे, ते होईल माझ्याकडे कृषी भवनचं. पण रस्त्याच्या याच्यात थोडंसं कमी पडले आहेत. रस्त्याच्या जे दर्जनूक झाले रस्ते, त्यांची रुंदी तशीच आहे, 20 वर्षापूर्वी जेवढं तेवढीच आहे. ते आता रुंदीकरणासाठी आम्ही प्रस्तावित करत आहोत, पण ते पाहू ह्या बजेटमध्ये झाला का. बाकी असा विकास भरपूर झाला आहे. म्हणजे इमारती प्रशस्त आहे तिथे. आता रस्ता आणि काही ते त्या सँक्शन होऊ शकले नाही, पण वडेट्टीवार साहेबांनी जास्त जे बेसिक हे राहतात त्या तालुक्यासाठी, त्या गोष्टी भरपूर केल्या आहेत त्यांनी. त्याचा पाठपुरावा केला आहे त्यांनी. तसे ते ROB खूप आवश्यक होता, त्या ROBचं काम मंजूर करून आणलं त्यांनी आणि ते काम आता प्रगतीत आहे. आणि दवाखाना, पण ब्रह्मपुरीमध्ये दवाखान्याचं खूप जास्त क्रेज आहे. इथे लाखनदूर, गडचिरोलीपासून लोक येतात म्हणजे उपचारासाठी. तर इथे आता दवाखान्याची खूप प्रशस्त इमारत झाली आहे, जिल्हा ग्रामीण रुग्णालय. आणि
कोर्ट बिल्डिंग आहे, कोर्टाची इमारत झाली आहे. सर ब्रह्मपुरी शहरात पोलीस स्टेशनचं जे बांधकाम आहे ते खूप दिवसापासून खूप वर्षापासून रखडलेलं ते आहे. आमच्या डिपार्टमेंट नाही, ते पोलीस डिपार्टमेंटचीच एक विंग राहते कन्स्ट्रक्शन, ते करत आहेत, ते मंजूर आहे वाटते ते. अच्छा. आणि ते सुरू होईल आता 2-3 महिन्यात सुरू करणार आहे. ते निवासस्थानाचे कामं आम्ही केले आहे. पोलीस निवासस्थानाचे कामं आमच्याकडून झाले आहेत, ते 2018मध्ये फायनल झाले आहे. ते व्यवस्थित आहेत आणि चांगल्या याच्यात भरपूर तिथे हे आहे, स्पेस आहे, म्हणजे कर्मचारी भरपूर राहू शकतात तिथे. आणि इमारतचं ते त्यांच्याच मार्फत आता मंजूर झाली आहे, मग इमारत ती होईल सुरू पोलीस स्टेशन. सर रस्त्याचं रुंदीकरण म्हटलं तर जे व्यापारी छोटे छोटे व्यापारी लोक राहतात ते अतिक्रमण करून बसतात. अशासाठी आपले काय उपाययोजना करणार आहात समोर? आमच्या इकडे तसा तेवढा ते विषय नाही, कारण आम्ही ते डिमार्केशन करून देतो त्याच्या बाजूला, म्हणजे तसा विषय नाही आहे. असेल तर ते हे नॅशनल हायवेवर आहे, मुख्य रस्त्यावर. तो आता प्रमुख राज्यमार्ग झाला ना, राष्ट्रीय महामार्ग, त्याच्यावरती आहे. तर ते त्यांनी कारवाई करावं. कसं आहे, त्यांना दुसरीकडे कुठेतरी जागा द्यावं लागेल, पर्यायी जागा, कारण ते रोजगारच आहे. भरपूर लोक आहेत त्यात, म्हणजे ज्यांच्या रोजगाराशी निगडीत आहे ते, तर त्यांना कुठेतरी वेगळी जागा देऊन ते करतील तसं काही. समोर कोणकोणते कामं म्हणजे आखरी किती कोटीचे होणार आहेत आणि किती सँक्शन झालेले आहेत? आमच्या आता ते जवळपास 400-500 कोटीचे आम्ही कामं केले आहेत 4-5 वर्षात. त्यात इमारती प्रामुख्याने आहेत. आणि हा एक आरोग्य आहे 72 कोटीचा. काही पूल आहेत, काही पुलं आम्ही मंजूर केले जे आवश्यक होते. आणि आता रस्त्याची आहे स्थिती खराब इथे ब्रह्मपुरी क्षेत्र, म्हणजे ब्रह्मपुरी मतदारसंघ. तिथे आता गव्हर्नमेंटची पॉलिसीनुसार हे होईल. रस्ते आहेत पण ते रुंदी कमी आहे त्यांची, ट्रॅफिक वाढला आहे 20 वर्षात, त्यांची रुंदी तशीच आहे. ते दर्जनच झाले. म्हणजे ग्रामीण मार्ग होते, काही जिल्हा मार्ग होते, त्यांना आम्ही आता प्रमुख जिल्हा मार्ग बनवला आहे, पण त्यांची रुंदी नाही आहे. तर त्यामुळे ते ट्रॅफिक वाढला आहे, पण ते रुंदी कमी असल्यामुळे ते त्रास होते ट्रॅफिकला. सार्वजनिक बांधकामतर्फे आपण जनतेला काय एक आव्हान करू इच्छिता आणि काय एक संदेश तुम्ही त्यांना द्याल? कामं जे आवश्यक आहे त्यासाठी आम्ही 4 वर्षापासून हे करतात, पाठपुरावा घेतात. आता गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, त्याच्यावर डिपेंड राहते सगळं, किती कामं त्या मंजूर करणे नाही करणे गव्हर्नमेंटच्या हातात आहे. तरी आम्ही मॅक्झिमम कामं मंजूर जे झाले ते ताबडतोब सुरू केले, ते पूर्णत्वास आणले. पण म्हणजे असे कुठे कामं रखडले नाही, कामं सुरू आहेत किंवा पूर्णत्वास येत आहेत. ह्या 3 वर्षात जे 4 वर्षात आम्ही सँक्शन केले ते कामं, सगळेच कामं. आणखी नवीन आम्ही आता जे रस्ते नियोजनात टाकणार आहोत गव्हर्नमेंटकडे, त्यात प्रामुख्याने जे रस्ते खूपच निगडीत आहेत लोकांशी, ते रस्ते घेत आहोत आम्ही आणि ते मंजूर करण्याचा प्रयत्न आम्ही करू.